निमंत्रित करून या ठिकाणी दरवर्षी आपण म्हणजे जे बाळशास्त्री आंबेडकर साजरी होत असते. बाळशास्त्री आंबेडकरांचा जन्म 6 जानेवारी 1932 रोजी झाला आणि 6 जानेवारी हा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. बाळशास्त्री आंबेडकरांनी त्या काळामध्ये एक समाजाला जागृती निर्माण व्हावी, समाजातील अनिष्ट ज्या गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी फार मोठं म्हणजे पत्रकारितेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. बाळशास्त्री आंबेडकरांनी त्या काळामध्ये सुद्धा एक जुलमी राजवट, ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी आणि हा दरवर्षी आपण पत्रकार दिवस साजरा करतो. शिक्षक दिवस सुद्धा आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपण परंपरा आहे 40 वर्षापासून आपल्या पूर्वजांनी परंपरा लावली आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस बी संपूर्ण गावातील सर्व शिक्षक, पेन्शनर शिक्षक हे सुद्धा आपण त्या दिवशी त्यांचा सत्कार करतो. शेवटी ग्रामपंचायत असो या नगरपालिका असो किंवा आपला जिल्हा असो, देश असो, राज्य असो, पत्रकार हा आपल्या अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या गावातील पदाधिकारी काम करत असताना काही चुका जनता मांडू शकत नाही, परंतु जनता पदाधिकाऱ्यांना घाबरतात. परंतु पत्रकार हा सक्षम असतो आणि त्या गोष्टी लक्षात आणून देतो आणि पदाधिकारी आपल्या रेल्वेच्या पटरीवर किंवा रोडनं बरोबर चालतात. असा एक महत्त्वाचा दुवा पत्रकार आहे. या कोहरगावच्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तींनी उडी घेतली असे कृषी पंडित मोहनलालजी लोढा यांच्या पुत्रांनी त्यांची धुरा सांभाळून जे राजकारण काकाजींनी केलेलं होतं त्या राजकारणाची धुरा आजपर्यंत परंपरा टिकून या ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ता काबिज होते माझ्या अभ्यासाप्रमाणे. कारण की आजचा बाळशास्त्री आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. खरं तर पत्रकार दिन हा कार्यक्रमाचं आयोजन सर्वप्रथम प्रदीप भाऊंच्या नेतृत्वात या पोहरपेठ ग्रामपंचायतमध्ये सुरू झालेलं आहे. तेव्हापासून ते आजतागायत सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपल्या पोहरपेठ ग्रामपंचायत हॉलमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा होत असतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पौर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संभाजीदादा, सरपंच अपूभाऊ तडवी, उपाध्यक्ष भाऊ, आमचे मोठे बंधू तथा खऱ्या अर्थानं 25 वर्ष आपल्या गावाची निस्वार्थपणे सेवा करणारे आमचे मोठे बंधू तथा माजी कृषी सभापती आदरणीय प्रदीप भाऊ लोढा, उपस्थित मोठे बंधू शरद भाऊ, तसेच बंडूभाऊ पाटील, चांद भाऊदा मामा, तसेच अमोल भाऊ, मोहन भाऊ, माधव भाऊ, रवींद्र भाऊ, उपस्थित सर्व मान्यवर, शंकर भाऊ आंबेरे, तसेच ईश्वर भाऊ, उपस्थित सर्व हिरालाल भाऊ भामेरे आमचे काका, हे सर्व या ठिकाणी उपस्थित, जनाब काका, उपस्थित सर्व मान्यवर. पत्रकार दिन हा सर्वत्र साजरा होत असतो. तसेच पत्रकारांवरही खूप मोठी जबाबदारी असते. बऱ्याचशा अशा अडीअडचणी असतात, त्या सोडवण्याचं काम पत्रकार आपल्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून करत असतो. आणि खरं सांगायचं झाल्यास पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यात खूप मोठा बदल झालेला आहे, आमूलाग्र बदल झालेला आहे. खरं सांगणे हेही पाप झालेले आहे. खरं बोलणारा माणूस या दुनियेत चालत नाही. लबाडाच्या मागे 100 लोक उभे राहतील, पण खऱ्याच्या मागे 10 लोक सुद्धा लवकर येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं बोलणारा चालत नाही. आणि अशा सर्वात मोठी गोष्ट जी समस्या आहे म्हणून ग्रामपंचायत आहे, आणि ग्रामपंचायत आहे म्हणून सर्व पत्रकार या ठिकाणी आहे. ग्रामपंचायतमध्ये जे आता विषय कसा आहे, सगळ्या समस्या सोडवण्यासाठी पत्रकार आहेत. आपले लोकप्रतिनिधी तेवढा पुढाकार घेत राहतील. आम्हालाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. गावाची सध्याची परिस्थिती काय आहे, कशी आहे, कुठे आपला गाव कसा होता आणि आता काय होत आला, याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. जे काम
उजेडात होऊ शकत नाही ते काम अंधारात होतं. सांगायला दुर्दैव आहे अशी गोष्ट आहे आणखी सगळ्यात मोठी, 3 महिन्यापूर्वी शेंदोली रोडवर लाईट लागले भाऊ. आज परिस्थिती अशी आहे, पोलीस स्टेशन समोर लाईट बंद झालं हो. अर्ध्या गावात तिकडची साईड बनवून गेली. ते हायवे व्हायला आता हे झालं, गावातली परिस्थिती याच्यापेक्षा बिकट आहे. गॅरंटी पिरियड गावातली परिस्थिती याच्यापेक्षा बिकट झाली. खरं बोलायचं पत्रकार ते म्हणते तू काय बी टाकतो. अरे भाऊ खरं म्हणजे वस्तुस्थिती ना नाही बरोबर आहे. तुम्ही जा. आता हिच्यात बी शंका अशी यायला लागली, गावातले रस्ते तर खराबच आहे, तो भाग सोडून द्या. पण तिच्यात बी एक तिच्यातून बी उलटा अभ्यास करायचा, सीधाने उलटा. तो उलटा कसा आता, बरं आहे ते गावात खड्ड्याचं निदान गाड्या तरी हळू चालता, ऍक्सिडेंट होता नाही. पॉझिटिव्ह घ्यायचं. हा किती लोक मेले असते हो. आणि आपण म्हणते रोड केले, काय रोड केले, पहिले खड्डे होते चांगले होते भाऊ. निदान लोक गाड्या मोटरसायकली 4 व्हीलर हळू चालत होते. आता तर अशी चालते मराठी घालतात निघून. आता हे बी काय करतील. आता ये ना दोन जागा आपल्याला द्या. आणि पॉझिटिव्ह बोलायला विषय असा आहे, आता अंधारातला उजेडातला विषय सांगतो तू बघ, जाऊ द्या. अंधारात काय होतं ते मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जाऊ दे त्याच्याशी काही घेतलं नाही. पण खऱ्या अर्थानं पत्रकार लोक जे आहे, जे अनिष्ट किंवा जिथं अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी पौरचे सर्व पत्रकार बांधव निश्चितच करत असतात. हे मला सांगण्याची गरज नाही, पण भाऊंना पण अभ्यास आहे. आणि खरंच अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पत्रकार बांधव आपलं काम करत आहे आणि याच्या पुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील अशी पत्रकारांच्या वतीनं आपला उपस्थित सर्वांना ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पत्रकार हा एक असा व्यक्ती आहे की जो त्याचे कर्तव्य, जबाबदारी आणि धर्म पाळत असताना समाजात असलेल्या वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी तो ती मांडत असतो. वाईट गोष्टी तो जेव्हा मांडतो त्यावेळेस कोणाशी तरी वाईटपणा घेतो आणि कोणाशी चांगला हे करतो. आणि समाजात असलेल्या सर्व ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन समाजापुढे मांडतो आणि समाजाचा, देशाचा प्रगतीवरती करण्याचं काम पत्रकार करत असतो. तर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच सर्व मान्यवर यांना सागर सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू यांनी इथे कार्यक्रमाला हजेरी लावली. आम्ही बोलावण्यावर तुम्ही इथे उपस्थित झाला त्याबद्दल